गेल्या 10 वर्षापासून कामळज तालुका मुदखेड जिल्हा नांदेड बेळगाव उच्च बंधारा आहे, त्या बंधाऱ्याच्या बॅक वॉटरमुळे आमच्या कामळज तालुका मुदखेड येथील शेतकऱ्याची अतोनात जमिनीचं नुकसान होते। पावसाळ्यात तर संपूर्ण जमीन पाण्याखाली असतेच, पण पावसाळा नसताना सुद्धा संपूर्ण बॅक वॉटरमुळे आणि काठावरल्या नाल्यामुळे आजही आमच्या येथील शेकडो एकर जमीन ही पाण्याखाली आहे। वारंवार गेल्या 10 वर्षापासून या प्रकल्प अभियंता विष्णुपुरी प्रकल्प अभियंत्यांना आम्ही वारंवार अर्ज केल्या, विनंत्या केल्या, एकदा नाही हजारदा येऊन गेल्या। आज करतो उद्या करतो, काही दिवस म्हणले सर्वे करावं लागते, सर्वे करण्यासाठी पैसे नाहीत। पैसे नसताना आम्ही माननीय आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेबांशी आमचं बोलणं झालं, साहेबांनी त्यांची मीटिंग लावली आणि पैसे नसताना सुद्धा साहेबांनी डीपीडीसी मधून त्यांना सर्वेसाठी निधी उपलब्ध करून दिला। सर्वे झाला, सर्वे झाल्यानंतरही सर्वे झालेल्या एजन्सीकडून ऑफिसला सर्वे यायला कम्प्लिटली 1 वर्ष लागला। त्याच्यानंतर आम्ही वारंवार ऑफिसला येऊन सर्वेही त्यांच्या मनासारखा त्याने केला। आज आमची एकच मागणी आहे, गेल्या 10 वर्षापासून हे ऑफिस आम्हाला निव्वळ चुट्या बनविते शेतकऱ्याला। या शेतकऱ्याचा वेळ पैसा हजारो रुपये वाया गेलेले आहेत आणि आजही जमीन आमची पाण्याखाली आहे। आम्हाला काही मागणी आमच्या मान्य नाही, फक्त ज्या शेतकऱ्याची जमीन तुम्ही वारंवार आल्यात, बघला, सर्वे केलात, पण जमीन संपादित करून तुम्ही भूमी अभिलेखला करून मापणी करून आमच्या गेलेल्या शेतकऱ्याला न्याय द्यावा, हीच आमची रास्त मागणी आहे। आजचा पहिला दिवस आहे साहेब आमचा उपोषणाचा। हे आमचं अतिशय आमरण उपोषण आहे। फक्त 50-50 शेतकरी आलेलो आहोत। आता गाव येऊन या ऑफिस पुढे बसणार आहे आणि या ऑफिसच्या एकाही कर्मचाऱ्याला मध्ये जाऊ देणार नाही, मध्ये गेले तर बाहेर येऊ देणार नाही, ही लाखाची गोष्ट आहे। कारण आजपर्यंत आम्ही आमचं पूर्ण गाव हे मानगाव पंथाचं आहे, सुपारी सुद्धा गाव खात नाही, असं एक मावळ पंथाचं गाव असून वारंवार येऊन इथं आमची कोणी दखल घेत नाही। 3 चे 4 ईची बदली झाली, सगळे याले बदल्याच व्हायल्यात, पण काम आमचं कुठल्याच प्रकारे होत नाही। आम्ही काही खोट्या मागण्या नाहीत आमच्या, आणि आमच्या बाजूला जे पलीकडले गावात, आमच्या समोर गावात, मागे गावात त्या लोकांना मागे मिळते, केवळ आमच्याच कामला का दूर केल्या जाते याच आम्हाला काही कळत नाही। म्हणून आमची रास्त मागणी आहे, वारंवार ऑफिसला सांगितलेलं आहे, सगळ्या अधिकाऱ्याला आमच्या ओळखी आता, सगळ्या क्लार्कला आमच्या खालच्यापासून जे सगळ्या मोठ्या अधिकाऱ्याला आमच्या ओळखी आता। आमची एवढीच मागणी आहे की ऑफिसनं कृपया तात्काळ दखल घेऊन आमचं उपोषण थांबवून आम्हाला लवकरात लवकर शेतकऱ्याला मागणी मावेजा मिळाला पाहिजे, हीच आमची मागणी।